छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन करतो। आपले लाडके आमदार गोरगरिबांचे कैवारी प्रत्येक गावागावात विकास करणारे आपले भरतशेठजी गोगावले साहेब, RPIचे आमचे मोहन खांबे, राष्ट्रवादी, BJP आणि सर्व बंधू आणि बहिणींनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, कारस्की माले लाडके बहीण। काही विरोधक मला महाडमध्ये बोलतात, काय बोलतात माहितीये का? अहो आमची सीट येईल, आमची सीट येईल। त्यावेळी मी त्यांना सांगतो काय, आता येऊन बघा म्हणायचं कि हमारे आंखों में झूल कोई झोंक नहीं सकते। अरे हमारे आंखों में झूल कोई झोंक नहीं सकते। अरे भरत गोगावले का ये तूफान कोई भी रोक नहीं सकते, कोई रोक नहीं सकते। ये भरतशेठचं तूफान आहे, लक्षात ठेवा। हे भरतशेठचं तूफान आहे। मग मी त्यांना परत जाऊन सांगतो, काय सांगतो माहितीये का? अरे बिजलीचा कडकडाट असू द्या, बिजलीचा कडकडाट असू द्या, वादळी पाऊस असू द्या, वेळ प्रसंगाला भरतशेठ तिथं गेल्याशिवाय राहत नाही। पण तुमची लाडकी ताई अरे कुठल्या गावात महिलांच्या हळदी कुंकवाला पण गेलेली नाही। हो, असना आमच्या सुषमा ताई कित्येक गावात हळदी कुंकवाला जातात, पण ह्यांना कोण गावच ओळखीत नाही तर बोलवल कोण? आणि इथे येऊन सांगतात, इथे येऊन सांगतात हा, म्हणून त्यांना सांगायचं आहे बंधूनो। आता एक छोट्या आमच्या एका बहिणीने श्रीरामाचं नाव घेतलं, श्रीरामाचं नाव, म्हणून मी तुम्हाला सांगतोय श्रीरामाचे भाऊ भरत तुमच्या दरवाजात उभा आहे, तुमचं परिवर्तन करण्यासाठी, तुमचं परिवर्तन करण्यासाठी। श्रीरामाचे बंधू भरत तुमच्या दरवाजात उभा आहे, दरवाजा बंद करू नका, नंतर पस्तावा। म्हणून दरवाजा खोला आणि भरघोष मताने भरतशेठ गोगावलेंना निवडून द्या। बंधूंनो माझी जरा तब्येत खराब आहे म्हणून मी आता म्हणतो। अरे नदी में बाढ़ आती है पेड़ गिरते हैं मगर शैवाल कब टूटता नहीं। नदी में बाढ़ आती है पेड़ गिरते हैं मगर शैवाल कब टूटता नहीं। अरे विरोधक आहे ना मारा किती पण बोंबा, पण आमच्या भरतशेठची सर तुम्हाला येणारच नाही। जय महाराष्ट्र, जय